लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। आज जागतिक डॉक्टर्स डे आणि या निमित्ताने सर्व डॉक्टरांचं जर बघायला गेलं तर एक अभिनंदन देखील केलं जाते, शुभेच्छांचा वर्षा होतोय। आज देखील आपण डॉक्टर जयेश वाघोळे सर यांच्याकडे आलेलो आहोत, त्यांच्याकडे देखील आपल्याला शुभेच्छा हवेत। सर तुम्ही काय सांगाल? मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर चॅनल। तुमचं नवीन चॅनल सुरू झालंय। नवीन चॅनल सुरू करणं आणि सोसायटीचे प्रॉब्लेम्स लोकांपर्यंत आणणं, गव्हर्नमेंटपर्यंत आणणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये आणि मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो फॉर द इनॉग्रेशन ऑफ दिस चॅनल। आणि असे इव्हेंट्स येतात, डॉक्टर्स डे आहे आज। डॉक्टर्स डे हा साजरा केला जातो। बेसिकली डॉक्टर ही जी पदवी आहे ही हायेस्ट फॉर्म ऑफ एज्युकेशन आहे आणि याला स्वतंत्र विचारसरणीचं डिग्री आहे। डॉक्टरचा अर्थ म्हणजे काय की एक स्वतंत्र विचारसरणी आणि त्या विचारसरणीच्या आधारावरनं त्यांचे जजमेंट्स आणि त्या जजमेंट्सच्या आधारावर त्यांची ट्रीटमेंट आणि त्या ट्रीटमेंटवरती थिंकिंग आणि त्याला फुलफिल करणं, ह्याच्या मागे हा डॉक्टरचा अर्थ आहे। आणि तुम्ही ह्युमन बॉडीचे डॉक्टर आहेत म्हणजे हा अजून मोठा गौरवाचा गोष्ट असतं की ह्युमन बॉडीच्या चालनेमध्ये एक पर्टिक्युलर गोष्टींमध्ये तुमचा हा इंडिपेंडंट असा थिंकिंग प्रोसेस ही तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवून लोकांना बरं करण्याच्या मागे झटतात आयुष्यभर। हे खूप महत्त्वाचं, दोन्ही ह्याला खूप महत्त्व आहे। म्हणून डॉक्टर्स डे हा खूप मोठ्या ह्याच्याने साजरा होतो सगळीकडे। दुसरं म्हणजे असं असतं की एक फील्ड आहे, त्या फील्डमध्ये आम्ही डॉक्टर झाल्यानंतर सुद्धा कामं करतो, 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष करत राहतो आणि प्रत्येक पेशंट हा प्रत्येक वेळेस नवीन म्हणूनच बघायला लागतो, नवीनच गोष्टी तो आणतो, नवीन नवीन पद्धतीने आम्हाला त्याच्यावरती जजमेंट्स करून ट्रीटमेंट द्यावी लागते। असं हे कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस चालू राहील। दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की डॉक्टर्स डे मध्ये डॉक्टरांची जी भावना आहे ही भावना मध्ये चुका होऊ नये म्हणून मी एकदा माझ्या वडिलांना विचारलं की मला माझ्याकडनं चुका होतील, मला डॉक्टर करायची नाही, मी रिझाईन करतो, मी काही करणार नाही MD मेडिसिन। तर त्यांनी मला एक मस्त हे सांगितलं होतं की जो पेशंट जो येतो तुमच्याकडे त्याला तुम्ही तुमचा नातेवाईक समजा, मग तुमच्याकडनं चुका होणार नाही। म्हटलं का? कारण तुम्हाला समजलं तुम्ही पुढे पाठवाल, तुम्हाला उमजलं नाही तुम्ही वाचाल, तुम्हाला असं वाटलं मी कमी पडतो तुम्ही विचाराल आणि या तिन्ही गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्याकडनं चूक होणार नाही। आणि त्याच्यामुळे मी MD KM ला ऍडमिशन घेतली। थँक्यू। खरं तर खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला। खरं तर डॉक्टर्स डे खरं एका दिवसासाठी सेलिब्रेट करण्याची देखील म्हणजे ती गोष्ट नाही आहे, कारण अहोरात्र 24 तास तुमच्या आमच्यासाठी जर बघायला गेलं तर ते सेवा दान जर बघायला गेलं तर देत असतात आणि नेहमीच त्यांना शुभेच्छा आपण देत राहायला हवं। नवे आपण ईश्वराकडे देखील प्रेयर करायला हवे की बाबा त्यांच्यामुळे आमचा जीव वाचत असतो किंवा आमचं रोगाचं निदान होत असतं आणि आम्हाला उत्तम आरोग्य प्राप्त होत असतं। म्हणून त्यांना जर बघायला गेलं तर एक कुठेतरी एनर्जी, एक सामर्थ्य त्या परमेश्वराकडनं असंच अविरतपणे काम करण्यासाठी मिळत राहावं असं आपण प्रेयर दररोज देवाकडे करायला पाहिजे। का तर डॉक्टर सुद्धा देवच आपण म्हणत असतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे। थँक्यू सो मच सर, आपण खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्हाला एक्सप्लेन केल्यात आणि शुभेच्छा दिल्यात। थँक्यू।